हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग्स. हा व्लॉग आहे डे 3चा कंटिन्यूड व्लॉग. वनगिरी हिल्समधून निघाल्यानंतर आम्ही चाललो होतो हंडारा गेट आणि तिथे जाऊन बघतो तर काय, हंडारा गेटजवळ आम्ही पोचलो. तिथे जाऊन बघतो तर काय, खूपच गर्दी होती तिथे. म्हणजे जवळपास 2 तास थांबावं लागलं असतं आपल्याला. आणि तिथे त्यांचे पार्किंगचे चार्जेस वेगळे. त्यावरती आपल्याला जर हंडारा गेटवरती फोटो काढायचा असेल तर त्याचे पण चार्जेस वेगळे होते. मग आम्ही काही म्हटलं फक्त गेटच आहे तर मग तिथे काय आम्ही खूप वेळ थांबलो नाही. लांबूनच आम्ही तिथे फोटो काढले. हा होता तो गेट. मग लांब थांबूनच आम्ही फोटो काढले, जवळ काही गेलो नाही. इकडे गर्दी वाटत नसेल पण त्यांच्या काउंटरवरती खूप गर्दी होती, जिथून आपल्याला इथे फोटो काढण्यासाठी तिकीट काढावं लागेल. इथे थोडा वेळच थांबलो, मग आम्ही निघालो उलंदानू टेम्पलसाठी. कार पार्क केली, त्यानंतर आम्ही पुढे निघालो उलंदालू टेम्पलच्या मध्ये. ह्या काउंटरवरून आपल्याला एंट्रीसाठी तिकीट घ्यायचं होतं. ते ब्ल्यू शर्टवाले दादा, आमचे ड्रायव्हर दादा होते, ते तिकीट घेत होते आमच्यासाठी. एंटर केल्या केल्या इतकं सुंदर वाटत होतं ना, मग अशी उत्सुकता जागली होती की मध्ये काय काय असेल. तर मग चला दाखवते मध्ये काय काय होतं. सुंदर असं गार्डन होतं आणि त्या गार्डनमध्येच टेम्पल होतं. खूपच भारी, मला खूपच आवडलं पर्सनली. कारण सगळीकडे एकतर हिरवळ होती, स्वच्छता होती. जागोजागी असे स्टॅच्यू बनलेले होते. आणि ओवीला इथे दिसलं, मागे बघू शकता, ओवीला दिसलं इथे गार्डन. मग तिने आम्हाला इकडे खेचून तिला थोडा वेळ आम्ही इथे मग गार्डनमध्ये खेळू दिलं. ओवीची तर मज्जाच झाली. तिला 4-5 दिवस बाहेर खेळायला भेटलं नव्हतं, मग इथे तिने मनसोक्त खेळून घेतलं. ओवीचं खेळून होईपर्यंत आम्ही या ठिकाणी बसलो होतो. आणि त्यांनी इथेच नाही, जागोजागी असे बसण्यासाठी त्यांनी प्लेसेस बनवलेत. ओवीने गेल्या गेल्या इथे पण फ्रेंड्स बनवले होते, मग ती त्यांच्यासोबत हा झोका खेळत होती. एक नंबर जागा होती. वातावरण पण इतकं सुंदर झालं होतं ना, खूपच भारी वाटत होतं. इथे माझी आणि ओवीची फूल लावून फोटो काढण्याची तयारी चालू होती. तर मग चला पाहू पुढे. खूप सारे स्कूलची मुलं पण होती त्या दिवशी. काय माहिती, मे बी त्यांना पिकनिकला आणलं होतं की काय, पण मग खूप सारे स्कूलचे मुलं पण आली होती त्या दिवशी. इथून मध्ये टेम्पलसाठी एंट्री होती. बाहेर सगळं गार्डन होतं, पण टेम्पलमध्ये जाण्यासाठी इथून एंट्री होती. या ठिकाणी त्यांचे 2-3 टेम्पल बनलेले होते. खूप सुंदर टेम्पल होते. टेम्पलच्या मध्ये आपल्याला प्रवेश नव्हता. बाहेरूनच आपण थांबून पाहायचा आणि फोटो काढायचा.
मेन म्हणजे टेम्पलच्या शेजारी अशी ही नदी होती, खूपच सुंदर. आणि हे आहे उलंदानू टेम्पल. पाहू शकता किती सुंदर वाटतंय. इतकं तुम्ही हे फोटोज व्हिडिओजमध्ये पण पाहिलं असेल. आम्ही इथेच थोडा वेळ बसून राहिलो. खूप सुंदर वाटत होतं. गारगार वारा होता, शेजारी पाणी होतं आणि असं वातावरण खूपच भारी वाटत होतं. इकडे बोटिंग, रायडिंग ॲक्टिव्हिटीज होत होत्या, पण आम्ही त्या ॲक्टिव्हिटीज नाही केल्या कारण ओवी रडत होती. मग आम्ही तिथून निघालो. असेच माझे पुढचे पण व्लॉग्स पाहत राहा. हा व्लॉग थोडासा छोटासा होता, पण खूपच मजेदार होता. ही प्लेस पण मी नक्की रेकमेंड करेल. तुम्ही जेव्हा बालीला जाल तर ह्या मंदिरात पण नक्कीच जाऊन याल. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझे रील्स पोस्ट पाहायचे असतील तर इंस्टाग्राम अकाउंटला पण नक्कीच फॉलो करा.